डॅव्होसमध्ये असताना देखील आमची जी चर्चा झाली ती महाराष्ट्रात हा उद्योग येऊ शकेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग 2.25 लाख कोटीचा आहे. 160 छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज ह्या सोबत येणार, अँसिलरी इंडस्ट्रीज. 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून मोठं येणारा रोजगार होता. आणि हे सगळं होत असताना मला वाटतं सडनली आज आपण बघितलं असेल की गुजरातला ही इंडस्ट्री चालली आहे असं आमच्या कानावर बातमी आली आणि ट्विट देखील बघितलं. आज सकाळी MOU सायनिंग सेरेमनी देखील झाली. गुजरातला जाण्याबद्दल किंवा कुठेही इतर राज्यांमध्ये जाण्याबद्दल दुःख नाही, पण दुःख याच गोष्टीचं आहे की हा उद्योग, ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं 100% नसेल तरी 95% ठरली होती. 100% सायनिंग नंतर ठरत असतं. पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न. उद्योग मंत्र्यांनी आणि तिकडच्या स्थानिक काही प्रशासनाने जी मेहनत घेतली आत्ताच्या काळामध्ये ती खूप चांगली होती. त्यांचं देखील कौतुक करतो मी. मग नक्की आपले उद्योग मंत्री, आपलं सरकार जे खोके सरकार आहे, म्हणजे मी या सरकारला सरकार मानत नाही कारण ते घटनाबाहेर, पण ही जी काही अरेंजमेंट आहे या सरकारमध्ये ते नक्की करत तरी काय होतं. म्हणजे जी फॅक्टरी, जी कंपनी आपल्या राज्यात जूनपर्यंत येत होती, आत्ता पण तुम्ही बघितलं असेल 26 जुलैला CMOच्या हँडलनी असेल, अनेक वेगळ्या हँडलनी ट्विट केलं की ही कंपनी इथेच येणार. मग एका महिन्यात एवढं घडलं बिघडलं तरी काय की नक्की ह्या महाराष्ट्रातून इतर कुठच्या राज्यामध्ये गेले. एकंदरीत जर आपण परिस्थिती आत्ता बघितली असेल तर या महाराष्ट्रामध्ये सरकार आहे की नाही आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे. मग कायदा सुव्यवस्थेचा असेल, मग कुठे गोळीबार का होतो, कोण गद्दार काहीतरी वेगळं काही करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींना पकडून किती असे इन्व्हेस्टमेंट्स आपल्या राज्याकडे येतील. पण आता जे वातावरण आहे मला वाटतं कुठेही गुंतवणुकीला पोषक असं वातावरण वाटत नाहीये. विश्वास या सरकारवर आहे का? कोणाचाच नाही, ना आमचा आहे ना कोणाचा आहे. आणि मूळ गोष्ट म्हणजे अशी राहिलेली आहे की आज जो धक्कादायक प्रकार झालेला आहे, जसं मी सांगितलं की मी त्या कंपनीला आणि त्या राज्याला शुभेच्छा देतो, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांच्याकडे ते गेली. पण महाराष्ट्रात जी कंपनी येणार होती ती शेवटच्या मिनिटाला का इथून निघून गेली, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि ह्या जी काही परत अरेंजमेंट आहे, बेकायदेशीर असेल, घटनाबाह्य असेल, त्याच्यातले जे खरे मुख्यमंत्री असतील त्यांनी आम्हाला सांगावं की नक्की ही इन्व्हेस्टमेंट, ही गुंतवणूक आपल्या राज्यातून का निघून गेली. जी कंपनी आपल्याकडे 100% येणारच होती ती बाजूच्या राज्यात का गेली, हा आज प्रश्न विचारतोय. हा प्रश्न जर उचलणं आणि महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगारांसाठी बोलणं हे राजकारण असेल तर हे राजकारण म्हणून घ्या, पण आम्ही हा प्रश्न विचारणार. कारण साधारण 1 लाख लोक ह्याच्यात त्यांना रोजगार मिळू शकला असता, तरुणांना रोजगार मिळू शकला असता. हे मला वाटतं आत्ताचे जे खरे मुख्यमंत्री असतील या सरकारमधले त्यांनी सांगावं. नाही, ह्याच्यात केंद्र सरकार, राज्य सरकार आणि त्या कंपनीची गुंतवणूक आहे. हस्तक्षेप मी म्हणू शकणार नाही, कारण मूळ म्हणजे आत्ता आपल्याकडे जी काही व्यवस्था झालेली आहे सरकारमध्ये त्याच्यावरच कोणाचा विश्वास नसेल तर केंद्राला बोटं दाखवून तरी काय उपयोग आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार जेव्हा इथे होतं, म्हणजे दुसऱ्या विचारधारेचं होतं, केंद्र सरकारचा जो पक्ष आहे त्याच्या दुसऱ्या उलट विचारधारेचं होतं, तेव्हा इथे येत होती ना. म्हणजे जेव्हा इथे शिवसेना सत्तेत होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत महाविकास आघाडीमध्ये होते, तेव्हा हीच कंपनी महाराष्ट्रात येत होती. माझा आक्षेप याच गोष्टीवर आहे, एकच गोष्टीवर आहे की जी कंपनी महाराष्ट्रात येण्यात ठरलेली, एका महिन्यात काय बिघडलं किंवा सरकारने काय कमी केलं, हे सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे की आम्ही काय कमी केलं या राज्यांनी की ते इथे येऊ इच्छित नव्हते. नाही, झालंय असं ना की स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, एवढंच झालेलं आहे, अजून काय. म्हणजे तुम्ही बघा, मला वाटतं बाजीगरमध्ये होतं ते, हार के जीतने वाले को बाजीगर कहते, आणि ही जर इन्व्हेस्टमेंट घेतली तर जीत के हारने वाले को खोके सरकार कहते, असं ते झालेलं आहे. सांगीन ह्यासोबत 160 ते 170 अलाइड इंडस्ट्रीज, अँसिलरी इंडस्ट्रीज येणार होत्या. ह्या एका कंपनीमधून 70,000 ते 1 लाख डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, आणि इतर 160 मधून तुम्ही किती रोजगार उपलब्ध होणार आहेत हे तुम्ही विचार करा. ही गुंतवणूक महाराष्ट्रातून जाणं हे किती धोकादायक आहे आपल्यासाठी, हा विचार करा.